सालेकसा तालुक्यातील पिपरिया येथील रहिवासी असलेले भारतीय सैन्य दलातील सुभेदार नेत्राम कटरे यांना हिमाचल प्रदेशात कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले आहे। आज त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी लोटलेला अथांग जनसागर आणि नेत्राम कटरे अमर रहे या घोषणांनी संपूर्ण परिसर हेलावून गेला होता। वीरश्रीयुक्त आणि अत्यंत भावुक अशा वातावरणात सुभेदार नेत्राम कटरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। सन 2001 मध्ये भारतीय सैन्य दलात भरती झालेले नेत्राम कटरे सध्या सुभेदार पदावर कार्यरत होते। 20 फेब्रुवारी रोजी शिमला शहरापासून 200 किलोमीटर अंतरावर कर्तव्य बजावत असताना एका भीषण नैसर्गिक आपत्तीने त्यांच्यावर घाला घातला। डोंगरावरील दरड त्यांच्या वाहनावर कोसळल्याने त्यांना वीरमरण प्राप्त झाले। आज त्यांचे पार्थिव विशेष विमानाने आणि त्यानंतर रुग्णवाहिकेने गोंदिया, आमगाव आणि सालेकसा या ठिकाणी आणण्यात आले। मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करत आपल्या लाडक्या वीरपुत्राला श्रद्धांजली वाहिली। पिपरिया येथे पार्थिव पोहोचताच कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता। शासकीय इतमामात झालेल्या या अंत्यसंस्कारावेळी पोलीस दलाच्या वतीने 21 तोफांची सलामी देऊन त्यांना मानवंदना देण्यात आली। यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, पोलीस अधिकारी तसेच सैन्य दलातील अधिकारी आणि जवानांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद कटरे यांच्या स्मृतीला अभिवादन केले। शहीद सुभेदार नेत्राम कटरे यांच्या जाण्याने कटरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात शोककळा पसरली आहे। मात्र आपल्या गावच्या पुत्राने देशासाठी दिलेले बलिदान पिढ्यानपिढ्या लक्षात राहील अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली। शहीद नेत्राम कटरे अमर रहे, जब तक सूरज चांद रहेगा, नेत्राम तेरा नाम रहेगा अशा घोषणांनी सालेकसाचा आसमंत दुमदुमून गेला। कर्तव्यावर असताना प्राणांची आहुती देणाऱ्या या वीर सुपुत्राला संपूर्ण जिल्ह्याने साश्रू नयनांनी निरोप दिला। त्यांच्या बलिदानाबद्दल प्रत्येक गोंदियावासियाला सार्थ अभिमान आहे। प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।